नमस्कार सगळ्यांना, वेलकम ऑल. आज आपला हा न्यूमरोलॉजीचा डे 4 आहे. ठीक आहे. काल आपण लोशू ग्रीड पाहिले, लोशू ग्रीड मधले काही ॲरो पाहिले. ते ॲरो आपल्याशी कितपत रिलेट होत आहेत, त्याच्यामध्ये कुठले आपले ॲरो परफेक्ट मॅच होत आहेत, हे आपण पाहिलं. आज थोडंसं वेगळं पाहूया, याच्यापेक्षा काहीतरी वेगळं. मॅच मेकिंग त्याला म्हणतात, कम्पॅबिलिटी. सो आता आपण बघणार आहोत कम्पॅबिलिटी. त्याला कम्पॅटिबिलिटी पण म्हणतात, कम्पॅबिलिटी पण म्हणतात, ॲज यू विश. ठीक आहे. हे लोशो आपण काल पाहिले. आज आपण बघणार आहोत फ्रेंडली नंबर्स, एनिमी नंबर्स आणि न्यूट्रल नंबर म्हणजे काय. लग्न करताना कम्पॅबिलिटी कशी चेक करायची आहे, बिझनेस एखादा करताना कम्पॅबिलिटी कशी चेक करायची आहे, या दोन गोष्टी आता आपण बघणार आहोत. सो तुम्ही सगळ्यांनी, आय होप की हा चार्ट सगळ्यांनी स्क्रीनशॉट घेण्यापेक्षा तुमच्या नोटबुकमध्ये लिहिला असेल. आणि काल मी हे सांगितलं होतं तुम्हाला. सो सगळ्यांनी लिहिलंय का? अजून एक काम करायचंय. आपला सेशन संपल्यानंतर तुमच्या बुकचं, सपोज आता ही तुमची बुक आहे. हा. तो तुमच्या बुकचं जे हे पहिलं पेज आहे, सॉरी इकडे, हे पहिलं पेज आहे. त्या पहिल्या पेजवर सुद्धा हा चार्ट तुम्हाला ड्रॉ करून ठेवायचा आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? हा. का बरं? एखादी व्यक्ती तुमच्या समोर आली, तर तिचा बर्थडे तुम्हाला माहीतच आहे असेल, तर बघायचं की ही व्यक्ती माझ्या बर्थडेची मॅच होते का, माझ्या मुलांकाबरोबर किंवा भाग्यांकाबरोबर मॅच होते का. जर मॅच होत असेल तर त्या व्यक्तीबरोबर तुमचे संबंध चांगले राहणार आहेत. जर ती व्यक्ती एनिमी नंबरमध्ये जात असेल तर त्या व्यक्तीचं आणि तुमचं पुढे जाऊन बिनसणार आहे. सो हे एक प्रिकॉशन आपल्याला घ्यायचंय, म्हणून या गोष्टी करायच्या. ठीक आहे. चल सुरू करूया आपण. लेट स्टार्ट. पहिलं मी तुम्हाला एक चार्ट एक्सप्लेन करते. सो इथे आपण नंबर कम्पॅटिबिलिटी बघणार आहोत. लिहून घ्या हेडलाईन, नंबर्स कम्पॅबिलिटी. प्लॅनेट नाही लिहिलं तरी चालेल, नंबर्स लिहा. फ्रेंडली, नॉट फ्रेंडली आणि न्यूट्रल नंबर असं लिहा. सो काल तर हे तुम्ही लिहून घेतलं, त्यामुळे आपला आजचा वेळ वाचलाय. आता बघूया एक नंबर. आता एक नंबर म्हणजेच काय? सनला रिप्रेझेंट करतो, सूर्याला रिप्रेझेंट करतो. सो ज्या व्यक्तींचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 1, 10, 28, 19 तारखेला झालेला आहे, ती सगळी या कॅटेगरीमध्ये येतात. त्यांचा मुलांक आहे एक नंबर. मग आता एक नंबर बरोबर फ्रेंडली नंबर कोणते? तर एक नंबर बरोबर फ्रेंडली नंबर आहेत हे सगळे, 1, 2, 3, 5, 6, 9. इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांचं? क्लिअर झालं असेल तर मला चॅट बॉक्समध्ये एक थंब दाखवा किंवा येस म्हणून फक्त मेन्शन करा, कारण हा चार्ट फार महत्वाचा आहे. मी हळूहळू घेते जरा. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. सो हे जे फ्रेंडली आहेत ते फ्रेंडली आहेत तुमचे. आता नॉट फ्रेंडली म्हणजे काय? 1 चा 8 नंबर नॉट फ्रेंडली आहे. याला अँटी नंबर असं पण म्हटलं जातं, किंवा याला एनिमी नंबर सुद्धा म्हटलं जातं, किंवा याला नॉट फ्रेंडली असं सुद्धा म्हटलं जातं. आता 1 आणि 8, एक नंबर आहे सूर्याचा, 8 नंबर आहे शनीचा. एक नंबर प्रकाशाचा आणि 8 नंबर शनी महाराज कसे आहेत? काळे आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग आता हे सूर्य आणि पिता पुत्राचं नातं आहे. पण झालंच, आता ती स्टोरी नाही सांगत मी तुम्हाला. तो त्या पुत्रांचं अजिबात पटत नाही, आणि म्हणूनच हे काय आहेत? अँटी नंबर आहे. ठीक आहे. मग आता एखादा व्यक्ती 18 तारखेला जन्मलेला असेल तरी सुद्धा त्याच्या लाईफमध्ये काहीतरी स्ट्रगल चालू असणार. त्यानंतर 1 आणि 8, जर तुमचे मिस्टर 1 तारखेचे असतील आणि तुम्ही 8 तारखेचे असणार, तर नक्कीच तुमच्या लाईफमध्ये काहीतरी तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागणार, तडजोड करावी लागणार. स्ट्रगल आहे, तुम्हाला डिले आहे लाईफमध्ये, काही ना काहीतरी पुढे अडचणी आहेतच आहे. सो तुमचं ते मॅरिड लाईफ आहे, ते म्हणावं तसं चांगलं नसतं. हे झालं एनिमी नंबर. सो इथपर्यंत क्लिअर आहे तुमचं? मला चॅटबॉक्समध्ये एक थंब दाखवा, म्हणजे मी पुढे जाते. सो चॅटबॉक्समध्ये मला ज्यांचे ज्यांचे मेसेज येत आहेत, थँक्यू सो मच त्या सगळ्यांना. काही लोक छान इमोजी पण पाठवत आहेत, थँक्यू सो मच. आता बघूया न्यूट्रल नंबर. न्यूट्रल नंबर म्हणजे काय? लिहून घ्या नोटबुकमध्ये. आता एक नंबरचे न्यूट्रल नंबर कोण आहेत? 4 आणि 7.
आता न्यूट्रल नंबर म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस. नो प्रॉफिट नो लॉस म्हणजे या नंबरमुळे ना तुमच्या जीवनामध्ये काय एवढा मोठा फरक होणार आहे, पडणार आहे, म्हणजे ना तुमचं काय नशीब फळफळणार आहे, ना तुमच्या नशिबामध्ये काय वाईट गोष्टी होणार आहेत. म्हणजे ओके ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. सो याचा आता मी अर्थ सांगते. सपोज एक नंबरचा व्यक्ती आहे, म्हणजेच एक नंबरचा आपण धरूया की मुलगा आहे. त्या मुलाचं मुलांक 1 नंबर आहे. इथे मुलांक भाग्यांक दोन्ही बघू शकता तुम्ही. 1 नंबरचा तो मुलगा आहे, त्याचा मुलांक 1 तारीख आहे आणि त्याची जी बायको आहे ती 4 किंवा 7 तारखेची आहे. मग आता 4 आणि 7 काय आहे? न्यूट्रल आहे. ओके, न्यूट्रल आहे. म्हणजे त्यांना तिच्या यांच्या दोघांचं लग्न झाल्यानंतर ना काय एवढी मोठी ग्रोथ होणार आहे, ना काय डाऊनफॉल होणार आहे जास्त. म्हणजे ओके ओके. सो त्यासाठी हे 4 आणि 7 या 2 नंबरला न्यूट्रल नंबर म्हटलं जातं. कोणाचे न्यूट्रल नंबर आहेत? 1 नंबरचे. सो इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांचं? येस. चलो आता आपण पुढे जाऊया. लिहून घ्या वाटल्यास तुम्ही. तो नंबर्स कम्पॅबिलिटी म्हणजे दोन व्यक्तींची एनर्जी मॅच होणं. ओके, त्याला म्हणतात कम्पॅबिलिटी. आता आपण ही कम्पॅबिलिटी कुठे कुठे वापरू शकतो? तर आता आपण पहिल्यांदा घेऊया लग्नासाठी, मॅरेजसाठी किंवा लव्ह रिलेशनशिपसाठी. बट लक्षात ठेवा, प्रेम काय हे नंबर्स वगैरे बघून होत नाही, बरोबर ना? तू किती नंबरचा आहेस ते आधी मला सांग, मगच मी तुझ्याशी प्रेम करेन, असं होतं का कधी? नाही होत. त्यामुळे जे तुमच्या नशिबात आहे ते ते होणारच आहे. त्यामुळे तिथे आपण लव्ह कम्पॅबिलिटी असं नको बघूया. पण तुम्ही तेवढे अलर्ट आहात किंवा न्यूमरोलॉजी बद्दल तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे आणि तुम्हाला चॉईसेस आहेत की हे 4 माझे बऱ्यापैकी मित्र आहेत, या चौघांनी मला प्रपोज मारलंय, मग माझ्यासाठी कोण चांगलं आहे, मग तिथे तुम्ही लव्ह कम्पॅबिलिटी चेक करू शकता की ठीक आहे. आता आपण बघूया मॅरेज कम्पॅबिलिटी. मॅरेज कम्पॅबिलिटी म्हणजे काय? जर तुम्हाला एखादं स्थळ आलं असेल आणि तर तुमच्यासाठी ते योग्य आहे की नाही ते बघणं म्हणजेच मॅरेज कम्पॅबिलिटी. म्हणजे पुढे जाऊन तुमचं रिलेशनशिप चांगलं टिकणार आहे की नाही हे बघणं म्हणजेच मॅरेज कम्पॅबिलिटी. सो इथे तुमचा मुलांक आणि त्याचा मुलांक मॅच व्हायला पाहिजे, म्हणजे फ्रेंडली असायला पाहिजे. एनिमी नंबरवर नको जायला. जर तुम्हाला खूप छान तुमच्या जीवनामध्ये ग्रोथ हवी असेल, तुमचे संबंध प्रेमाचे असायला पाहिजे असं वाटत असेल, तर डेफिनेटली तुम्ही फ्रेंडली नंबरमध्ये जायचे. आणि आता राहिला न्यूट्रल नंबर. मुलगा तुम्हाला खूप आवडलेला आहे पण न्यूट्रल नंबरमध्ये जातोय, तर मग तुम्ही लग्न करू शकता. तुम्हाला सिग्नल कोणतं मिळणार आहे? ग्रीन सिग्नल, यू कॅन गो, राईट. पण एनिमी नंबर आला तर रेड सिग्नल. एनिमी नंबर आला तर रेड सिग्नल म्हणजेच काय? तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. 1 नंबरच्या व्यक्तीने 8 नंबरच्या व्यक्तीबरोबर लग्न करणं म्हणजे पुढे जाऊन खूप कॉम्प्रोमाइज करावा लागतो, स्ट्रगल करावा लागतो, डिले होतो लाईफमध्ये, बऱ्याच अडचणी, अडथळे, ऑब्स्टॅकल्स आपल्या लाईफमध्ये येतात. म्हणून पण आता एक लक्षात घ्या, शेवटी हे सुद्धा काही प्रमाणात आपल्या प्रारब्धावर सुद्धा अवलंबून असतं. तुम्ही तुमच्यामध्ये पण असं कोणतरी व्यक्ती असेल की 1 आणि 8 नंबरचे आहेत पती पत्नी, पण त्यांचं बऱ्यापैकी चाललंय, म्हणजे आपण अगदी छान चाललंय असं नाही बोलू शकत, पण बऱ्यापैकी चाललंय. मग आता याला कारणीभूत कोण आहे? तर मे बी त्यांचं पास्ट लाईफचं काहीतरी कर्मा चांगलं असेल आणि म्हणूनच या नंबरचा व्हावा तसा इफेक्ट अजून त्यांच्यावर झालेला नाही, किंवा त्यांचं लक फॅक्टर खूप चांगलं आहे, किंवा आता या काळामध्ये, या लाईफमध्ये ते काहीतरी पुण्याचं काम करतात. पुण्याचं काम करतात म्हणजे चॅरिटी करतायत, दान धर्म करतायत, कोणाला तरी मदत करतायत आणि त्याच्यामुळे सुद्धा या अदिष्ट गोष्टी काही अंशी आपल्या आयुष्यामध्ये घडत नाहीत. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? आता तुमचं मत काय आहे मला सांगा, मग मी पुढे जाते. कोण सांगेल? मी जे बोलली ते कोणाला पटतंय, नाही पटतंय कोण सांगेल मला? किंवा डोक्यात गेलं, नाही गेलं ते पण मला सांगा. हा, अश्विनी यादव. आता तुम्ही सांगितलं तसं मालकांचे 19 आहे जन्मतारीख.
हा आणि माझी 8 आहे. हा खरं कॉम्प्रोमाइज फक्त रागाशी करायला लागते. राग भरपूर आहे त्यांना, एवढंच. बाकी सगळं ठीक आहे. आणि असंच म्हणजे पूर्वजन्मीचं काही त्रास असेल आमचं म्हणून झालं असेल. बाकी त्यांचं ओके आमचं. कधी कधी पटत नाही, राग येतो, खरं कॉम्प्रोमाइज केलं की सरळ होते एवढंच. ठीक आहे. कधी कधी पटत नाही ते हे सगळ्यांच्याच बाबतीत होतं. पण त्या गोष्टी जर जास्त मोठ्या प्रमाणात झाल्या तर समजायचं की तो आपल्या पास्ट लाईफचा जो पुण्याचा साठा होता तो आता कुठेतरी संपत आलाय आणि त्यामुळे या ग्रहांचे परिणाम आपल्याला आता तसे मिळत आहेत. ठीक आहे. सो नो प्रॉब्लेम. गुड. आणखीन कोण आहे बरं? येस. चॅट बॉक्स बंद करा आता. इकडे लक्ष द्या. मी तुम्हाला माईक अनम्यूट करायला सांगितलं ना, मग इकडे लक्ष द्या. हा, आता कोण आहे? कोणाला बोलायचं आहे याच्याबद्दल काय? कळलंय नाही कळलंय? कोणाला काय बोलायचं आहे? ओके, शिल्पा. व्हेरी गुड. मला अशी बोलणारी माणसं फार आवडतात. हा, येस, शिल्पा बोला. कुठून आहात हम्म. तुम्ही? मी पुण्यातून आहे मॅम. हा, बोला. हा, तर आता आपण हे पाहिलं की जर समजा लवचं वगैरे म्हणजे आपण नंबर्स मॅच करून बघू शकतो, पण माझा आणि माझ्या मुलाचा आहे नेहमी नंबर येतोय. तर हा, मी मग ते सांगते ना, ते सांगते आता. अच्छा. फक्त इथे आपण काय पाहिलंय? लग्नासाठी हम्म. किंवा लव्ह अफेअरसाठी, बरोबर ना? पुढे आपण हा. आलो नाही अजून इथपर्यंत. अच्छा. फक्त प्रश्न विचार. ठीक आहे. बरं. हा, दीपाली. दीपाली पानवाल. मॅम, काय प्रॉब्लेम आहे? मी गुजरात बडोद्यावरून बोलते. हा. गुजरात बडोद्यावरून बोलते मी. ओके. हा मॅम, माझे मिस्टरांचा पण 28 आहे आणि माझा आहे 17. ओके. तर माझा पण थोडाफार तोच आहे प्रॉब्लेम, की कॉम्प्रोमाइज आमचं करावं पटत लागतं. आहे. स्ट्रगल आहे, हो, हार्डवर्क आहे, डिले आहे. हो. आणि मेहनत जास्त. भाग्यांक आमचा सेम आहे, तर काही प्रॉब्लेम नाहीये ना पुढे. भाग्यांक किती आहे 6. दोघांचा? 6. 6 भाग्यांक आहे ना. तर आपण ते पुढे बघूया. ठीक आहे. ओके, ओके. चलो. आता अश्विनी मॅडम हँड डाऊन करा. तुमचं झालेलं आहे. सायली जोशी. हा, सायली मॅडम बोलू. सायली मॅडम तुमचा आवाज नाही. अनम्यूट करा स्वतःला. हॅलो. हा, हा येस. मॅडम, आता येतो आवाज माझा? येस, येस. कुठून आहात? हा, मी डोंबिवलीहून बोलतेय. हा, माझा 4 नंबर आहे. मुलांचा आणि मिस्टरांचा 9 आहे. 4 आणि 9. ओके. त्यामुळे नॉट फ्रेंडली. दोन्ही नंबर नॉट फ्रेंडली. चला, ठीक आहे. परिणाम आता आम्ही नाही विचारणार. ओके. चलो, गुड. ओके ओके आपण ओके. प्रयत्न करायचा. बरं. आता खूप छान मला सगळ्यांनी इथे हे केलं. आपण इंटरेक्ट केलं. आता आपण बघूया की पुढचे नंबर. एक मॅडमने क्वेश्चन विचारला, तो पण आपण लक्षात घेऊया. नंतर मला रिमाइंड करा कोणीतरी. सो आता आपण पुढचं बघूया. 2 नंबर आहे. एकच मिनिट. सो 2 नंबर आहे. मूनचा नंबर. त्याच्याशी फ्रेंडली नंबर आहेत 1 2 3 5 आणि त्याच्याशी नॉट फ्रेंडली नंबर आहेत. एनिमी नंबर आहे 8 4 9 आणि न्यूट्रल नंबर आहे 6 7. आता हे सगळे इझी आहे. आता थोडस चेंजेस कुठे झालं? इकडे खाली 4 नंबर. ओके. 4 नंबर. सो लिहून घ्या. 4 नंबरचे फ्रेंडली नंबर आहेत 1 5 7 6 1 5 7 6. एवढंच लिहा. 1 5 7 6. आणि त्यानंतर 4 आणि 8च्या डोक्यावर बघा असे स्टार केलेले आहेत. सो तुम्ही पण ते स्टार करून घ्या सगळ्यांनी. 4 आणि 8च्या डोक्यावर स्टार केलेले आहेत. 4 नंबर राहूचा आणि हे पण 4 आणि 8 नंबर हा राहूचा एक आहे आणि एक शनीचा आहे. 4 आणि 8च्या डोक्यावर स्टार केलाय. याचा अर्थ काय? सो ते आता आपण जाणून घेऊया. लिहून घ्या. 4 नंबरवाला व्यक्ती 4 आणि 8च्या डोक्यावर स्टार केलेला आहे. याचा अर्थ या व्यक्ती जर परमनंट रिलेशनशिप मध्ये आल्या, पुढे एक्सप्लेन करते मी, फक्त आता लिहून घ्या. या व्यक्ती जर परमनंट रिलेशनशिप मध्ये आल्या तर मात्र त्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. ठीक आहे. आता सांगते मी तुम्हाला.
आता एक एक्झाम्पल देते. इथेच याच्यावरूनच एक्झाम्पल देते. इकडे लक्ष द्या. आता बघा, एक मुलगा आहे, त्याचा मुलांक 4 आहे, म्हणजे 4 तारखेचा त्याचा जन्म आहे. आणि त्याची ही मैत्रीण आहे, त्या मैत्रिणीची तारीख 8 तारीख आहे. आपण 8 घेऊया. ओके, 8 तारखेचा आहे. हे मला पुन्हा एकदा सांगते मी तुम्हाला. मला चॅट बॉक्समध्ये मेसेज करा, म्हणजे तुमचं लक्ष आहे की नाही मला बघू देत जरा. मुलाची जन्मतारीख, त्याचा मुलांक किती तारखेचा आहे? चॅट बॉक्समध्ये मेसेज करा. 4. मुलीचा मुलांक किती आहे? 8. ओके, क्लिअर? व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो दोघं अगदी 10वी पासून किंवा 9वी पासून 8वी पासून धरूया. 8वी पासून ते 12वी पर्यंत दोघं फार छान फ्रेंड आहेत. ठीक आहे, खूप छान फ्रेंड आहेत. अगदी त्यांचं तुमच्या घरी येणं जाणं आहे, तिच्या घरी त्यांचं येणं जाणं आहे. असं सगळ्यांच्या घरांमध्ये सगळं माहितीये की यांची फ्रेंडशिप खूप छान आहे. पण जेव्हा करिअर त्यांचं सेट होतं, करिअर सेट झाल्यानंतर ते एकमेकांना विचारतात लग्नासाठी. ओके, आता हे येणार. आता आधी हे होते टेम्पररी रिलेशनशिपमध्ये, म्हणजे जोपर्यंत हे फ्रेंडशिपमध्ये होते तोपर्यंत त्यांचं रिलेशनशिप कसं होतं? टेम्पररी. पण जेव्हा ते लग्नासाठी एकमेकांना प्रपोज करतात आणि एक डिसिजन घेतात की आता आपण लग्न करायचा, तेव्हा ते काय होतात? परमनंट रिलेशनशिपमध्ये येतात. मग आता हे नातं पुढे जाऊन टिकणार आहे का? या नात्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होणार आहेत की नाही मला सांग. राईट? सो 4 आणि 8 या दोघांच्या डोक्यावर स्टार केलेलं आहे. म्हणजेच काय की ज्यांचा मुलांक 4 आहे त्यांचा 4 आणि 8 नंबरच्या व्यक्तींबरोबर टेम्पररी रिलेशनशिप छान राहणार आहे. पण जेव्हा ते परमनंट म्हणजे लग्नासारखा किंवा पार्टनरशिप सारखा एखाद्या विषयामध्ये येतात किंवा एखाद्या लग्नासारख्या किंवा पार्टनरशिपमध्ये येण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा मात्र त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे जाऊन प्रॉब्लेम क्रिएट होतात. स्ट्रगल येतो, डिले येतो. कारण राहू महाराज आपल्याला भटकवतात, स्थिर ठेवत नाही. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? ओके, मी हळूहळू घेते म्हणजे सगळ्यांना कळेल. आता इथे म्हणून हे एनिमी नंबर मध्ये दाखवले आहेत बघा. एनिमी म्हणजे नॉट फ्रेंडली, म्हणून राहूचा 4 आणि 8 एनिमी नंबर आहे. तसंच 2 आणि 9 पण एनिमी नंबर आहे. इथे फ्रेंडली मध्ये का दाखवले आहेत? टेम्पररी रिलेशनशिप. लिहून घ्या. जोपर्यंत टेम्पररी रिलेशनशिप मध्ये आहेत तोपर्यंत ओके ओके. परमनंट रिलेशनशिप मध्ये आल्यानंतर दोघांमध्ये वादविवाद, क्लेश, कलह चालू होणार. इथपर्यंत क्लिअर आहे? आता तात्पर्य एक मी सांगण्याचा तुम्हाला एक प्रयत्न करते की हे आपल्याला का बघायचंय. मॅरेज कंपॅटिबिलिटी आपल्याला का बघायचं आहे? पती पत्नी एकमेकांची त्यांचं अंडरस्टँडिंग कसं आहे. हा येस, तुमचा मुलांक आणि भाग्यांक दोन्ही चेक करायचे. तुम्हाला जर चांगले रिझल्ट हवे असतील तर मुलांक आणि भाग्यांक दोघांची मॅच असायला पाहिजे. ओके, सो का बघायचं आपल्याला हे? पती पत्नीचं दोघांचं रिलेशनशिप अंडरस्टँडिंग कसं असणार आहे, प्रेमाचं, विश्वासाचं, जिव्हाळ्याचं असणार आहे की नाही ते चेक करण्यासाठी. या दोघांचं कम्युनिकेशन कसं राहील, यानंतर यांचं जीवन कसं राहणार आहे, आर्थिक बाबतीत यांची मतं जुळतायत की नाही जुळत आहेत हे चेक करायचं आहे. आणि या सगळ्यासाठी आपल्याला मॅरेज कंपॅबिलिटी बघणं गरजेचं आहे. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? चला, मला आता अनम्यूट करून सांगा क्लिअर आहे का. मला तुमचा आवाज ऐकण्याची खूप इच्छा झालीये. मला बघायचं हो मॅडम. क्लिअर आहे. हो मॅम. येस मॅम, क्लिअर आहे सगळं मॅडम. समजलं. क्लिअर आहे. क्लिअर. क्लिअर आहे मॅडम. कोण कोण आपल्या हो डोक्याला मॅम, हात क्लिअर लावून आहे. देतंय? चूक झाली आमची. क्लिअर आहे मॅडम. हो मॅम, क्लिअर आहे. चूक झाली असं कोणी हो म्हणणारच नाही. मॅम, क्लिअर आहे मॅडम. ओके, चलो. कारण याला परत वन्स मोर नाहीये. चुकीला माफी नाहीये इकडे. सो इकडे आपल्याला कॉम्प्रोमाइज करायचंय, काहीतरी ऍडजस्टमेंट करायची आहे. दॅट्स इट. आपला स्वभाव चांगला ठेवायचा आहे, हेच त्याच्यासाठी सोल्युशन आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. सो मॅरेज कंपॅबिलिटी पाहताना किंवा लव्ह कंपॅबिलिटी पाहताना तुमचा मुलांक आणि भाग्यांक तुमच्या त्या नंबरशी मॅच करतोय की नाही ते बघायचंय तुम्हाला.
त्याचबरोबर आता आपण पुढे जाऊया. आता हे पाहिलं आपण मॅरेज आणि लव्ह कम्पॅबिलिटी. आता मॅरेज कम्पॅबिलिटीचे फायदे तुम्हाला सांगितले मी. पुढे बघूया बिझनेस कम्पॅबिलिटी. ठीक आहे, आता बिझनेस कम्पॅबिलिटी मध्ये काय येतंय आणि बिझनेस कम्पॅबिलिटी तुम्हाला का बघायचे ते मी सांगते. एकच मिनिट. तो आपण एक काहीतरी वेगळं उदाहरण घेऊया. 5 नंबरच्या व्यक्तीचं बघा. पहिले मी हे क्लिअर करते, तुम्हाला चार्ट क्लिअर करते. 5 नंबरच्या व्यक्तीचे हे फ्रेंडली नंबर आहेत आणि 5 नंबरच्या व्यक्तीचं कोणच नॉट फ्रेंडली नाहीये. पण 4 आणि 7, 8, 9 हे त्यांचे न्यूट्रल नंबर आहेत. यांच्या 5 नंबरच्या आणि 7 नंबर मध्ये कोणच एनिमी नंबर नाहीये. पण याचा अर्थ असा नाही होणार हा बरं की 5 नंबर आणि 7 नंबरचं कोणाबरोबर भांडणच होत नाही. असं नाही होऊ शकत, भांडणं होणार. पण म्हणजे यांना कसे सगळे ग्रह पूरक आहेत म्हणून यांचं जास्त कोणाची वादविवाद होत नाही, असा त्याचा अर्थ. ठीक आहे, पुढे बघूया आपण. नंबर 7 सांगितलं मी तुम्हाला, हे फ्रेंडली नंबर आहेत. यांचं नॉट फ्रेंडली कोणीच नाहीये. एनिमी न्यूट्रल नंबर आहे 8 to 7 9. सॅटर्न 8 नंबरचे फ्रेंडली नंबर आहेत 5 3 6 7 आणि 4 8. परत इथे 8 नंबरच्या व्यक्तीचं 4 नंबर आणि 8 नंबरच्या व्यक्तीबरोबर लग्न नको व्हायला किंवा पार्टनरशिप सुद्धा नको. आणखी कोणाबरोबर पार्टनरशिप नाही करायची त्यांनी 1 2 4 8. म्हणजे हे जे एनिमी नंबर मध्ये येतात त्या व्यक्तींबरोबर या नंबरवाल्यांनी पार्टनरशिप करायची नाही. का बरं नाही करायची? कोण सांगेल मला? कारण त्यांची जर बिझनेस कम्पॅबिलिटी मॅच झाली तरच पुढे जाऊन त्या बिझनेसमध्ये ग्रोथ होणार आहे, प्रगती होणार आहे, तुम्हाला हवे तसे रिझल्ट दिसणार आहेत. ओके, पण हे मॅच नाही झालं तर मात्र तिकडे प्रॉब्लेम क्रिएट होणार आहेत. जर मॅच झालं तर दोन पार्टनर मधले ट्रस्ट लेवल वाढणार आहे, अंडरस्टँडिंग वाढणार आहे, कम्युनिकेशन क्लिअर होणार आहेत, फायनान्शियली जे काही डिसिजन आहे, डिस्कशन आहेत तर वेळेवर घेतले जाणार आहेत आणि टीम तुमची जी काय आहे ती मजबूत होणार आहे. दॅट्स इट. आणि जर हे अपोजिट असेल तर काय होणार आहे? अननेसेसरी भांडणं, वादविवाद होणार. मी पैशांचा हिशोब ठेवतोय, मी सगळं करतोय, मी फलाना करतोय, तू काहीच करत नाहीये, तू ऍज अ स्लीपिंग पार्टनर म्हणून काम करतोय. म्हणून काय होणार? वादविवाद, कॉन्फ्लिक्ट, भांडणं, क्लेश कलर. मग असे बिझनेस पुढे जाऊन त्याची ग्रोथ होईल का? ज्याचा पायाच चांगला नाहीये पुढे जाऊन त्याची ग्रोथ होणार आहे का? नाही. सो येस, तुम्हाला जर वाटत असेल की आपला हा बिझनेस किंवा तुमचा कोणताही बिझनेस, तुमची पार्टनरशिप जर लॉंग टर्म मध्ये टिकावी तर तुम्हाला इथे कम्पॅबिलिटी मॅच करणं गरजेचं आहे. आता तुम्ही चेक करा बरं सगळ्यांनी, कोण तुमची ज्या पार्टनर बरोबर आतापर्यंत काम केलंय त्या पार्टनर बरोबर तुमचं बिनसलं होतं का? चला चेक कर. चार्ट पुढे ठेवते मी तुमच्या. हा, किंवा तुम्ही सांगा आता चार्ट वरून तुमच्या कोणी कोणी पार्टनरशिप केली होती आणि खरोखरच पार्टनरशिप मध्ये फटका बसला होता, तिने फसवलं होतं किंवा त्याने फसवलं होतं, वॉटेव्हर काही. आणि मला हँड रेज करून सांगा तुम्ही कोणी बिझनेस केलाय का? हा, किमया मॅडम बोला. नाही मॅडम, बिझनेसचं हे नाही, पण मला हा, डाऊट होता की 8 मध्ये फ्रेंडली पण आहे आणि 8 एनिमी मध्ये पण आहे. मग मी तर आता त्या सांगितलं ना, दोघांचा स्वभाव फ्रेंडली तर सेम असेल ना फ्रेंडली मग. आहे कुठपर्यंत? जोपर्यंत तुमचा एखादा फ्रेंड आहे तोपर्यंत. पण तुम्ही त्या फ्रेंडशी लग्न करण्याचा विचार अच्छा करताय तेव्हा तो कशामध्ये जातो? एनिमी मध्ये. परमनंट रिलेशनशिप आले की एनिमी मध्ये जाणार. अच्छा, म्हणजे आधी परमनंट आहे तुमची तो. चांगलं छान अगदी फ्रेंड होतात तोपर्यंत छान, तो खूप छान आहे, छान आहे, छान आहे. अच्छा पण जेव्हा तो नवरा होतो तेव्हा मग घाण घाण घाण. ओके, मग काहीतरी कॉन्फ्लिक्ट, भांडणं, ताणतणाव निर्माण होतात आणि मग तुमचं चालू होतं की तू आधी तर असा नव्हता वागत, आता लग्न झाल्यानंतर तुला काय झालं, फलाना फलाना. मग क्लॅशेस सुरू होतात. येस, अपर्णा कांबळे. हॅलो मॅडम, हा, नमस्कार. नमस्कार. कुठून अं, आहात? मिस्टर मी कल्याणवरून. हा, मिस्टरांचा 4 आणि माझा 8 आणि आज 25 वर्ष झाले मे महिन्यात लग्नाला.
अरे वा, अं, कॉंग्रॅच्युलेशन, एकत्र राहत आहे. एकत्र राहतोय, 2 मुलं आहेत. पण माझा नंबर 8 आहे. हा मुलांबरोबर पण नॉट फ्रेंडली आहे, ते सांगते ते मुलीबरोबर सांगते पण ते नॉट, सांगते ते सांगते आणि म्हणजे हा. मिस्टरांबरोबर पण नॉट. पण माझं आणि मुलीचा 2 आहे, पण तिचं आणि माझं छान जमतं. ते सांगते ते मिस्टरांचं सांगते. माझंही जमतं. पण हे तुम्ही म्हणालात तसं खटके उडतात. हे इथे का ठेवलं, ते तिथे का ठेवलं, हे का नाही केलं, ते का नाही केलं, मीच का करू, तुम्ही एवढ्याच तुम्ही गोष्टींवर जास्त डिसिप्लिन मध्ये असता आणि त्यांना हो त्या हो, डिसिप्लिनची काय पडली नाहीये. अजिबात नाही, अजिबात नाही. आणि त्याच्यावरनच वाद होतात. पण याला सोल्युशन काय आहे? म्हणजे कधी कधी असं वाटतं, नाही बोललेलं बरं, शांत बसूया, हा, मग हेच वाद होण्यापेक्षा करायचंय. शांत. हेच पण असं करायचंय. पण नाही ना, आपण आपण लाईफ स्वतः पार्टनर आपण आहोत. ना दुसऱ्यांना नाही बदलू शकत, आपण स्वतः बदलण्याचा प्रयत्न करायचे. पण बस. लाईफ पार्टनर आपल्याला आहोत, जे त्यामुळे चांगलं आपल्याला बोलायला वाटतं, तरी लागतं. नाही, आपल्याला जे अं, चांगलं वाटतं ते करायचं. बघा, मुलांनी घरात पसारा केला, त्यांना काहीच त्रास होत नाही. त्रास कोणाला होतो? आपल्याला. नाही, आपण बोलतो आपल्याला. सारखं सारखं, आपल्या सबकॉन्शियस हम्म. माइंडला ते सारखं सारखं ट्रिगर करतो, की अरे घाण आहे, घाण आहे, घाण आहे. आणि त्याच्यामुळे मूड ऑफ कोणाचा होतो? आपला. ती लोक छान, ते माझाच. लोक, जनजी लोक छान आरामात असतात, कधी उठा कधी पण का. जे तुमच्या घरात तेच माझ्या घरात, काय वेगळं नाहीये. हो ना. मग आपण नाही पण आपलं आता डोकं का मिस्टर, खराब करायचं? नाही ते झालं, पण आता आपले लाईफ पार्टनरच आहे, आणि हा, म्हटल्यावर त्याला आपल्याला औषध जर नाहीये, मी बोलले नाही सांगितलं. तरी आणि आता तुम्ही ते बोलले तुमच्या नाही तरी. तुमच्या पुढच्या पिढीला ते सांगू शकता, बाबा हे मी असं चांगलं. असं आहे न्यूरोलॉजीमध्ये, त्यानुसार तुम्हाला असं केलं तर पुढे चांगलं होणार आहे. आता ज्यांचं झालंय स्वाहा, पुढे काही करू शकत नाही आपण. वा. हो, कॉम्प्रोमाइज पण आहे. आता ते बोलले नाहीत तरी त्रास होतो मला. ते माझ्याशी बोलले किंवा मीच ठरवलं की नको बोलायला, वाद नको, तर ऑब्व्हियसली त्याचाही मॅडम, त्रास आता मला होतो. 10-12 वर्ष नाही, 25 वर्ष झाली आहेत, मग होणारच ना. म्हणजे हो. ओके. सो आपण आता जास्त इथे नको घेऊया. प्रचिती. हा, येस. हा मॅडम. आता त्या मॅडम बोलत तसंच आहे सेम. पण माझा आणि मिस्टरांचा 4 नंबर आहे. दोघांचाही. दोघांचाही 4? अरे बापरे. हो, दोघांचाही 4. दोघही राहू. दोघही हा. राहू, काय करू आणि काय नको. आणि मुलगा 8 नंबर आहे. मुलाचं राहू दे, मुलाचं आपण नंतर बघूया, तुमचं आता बघतोय आपण. पण आमचं चांगलं चाललंय. म्हणजे 15 वर्ष लग्नाला झाली, पण कुठे अशी भांडणं म्हणजे ही छोट्या दोघांमध्ये गोष्टीवर. दोघांमध्ये छान डिसिप्लिन आहे. हो हो दोघांचे विचार एकमेकांना पटतात. हो. फक्त मग बस. त्यांना त्या मॅडम म्हणाल्या की इथे वस्तू ठेवलेल्या त्यांना आवडत, म्हणजे त्यांना पसारा आवडत नाही, म्हणजे त्यांना 4च्या साफसफाई क्वालिटी आवडते. त्यांच्यामध्ये जास्त आल्यात, तुमच्यामध्ये कमी आल्यात, कमी असं आहेत. त्याचा हा अर्थ. हा हा राईट. हा. त्यांना हो डिसिप्लिन खूप प्रिय आहे, तुम्हाला हो त्या हो. मानाने थोडीशी कमी. कमी आहे, कमी आहे. हा. दोघंही 4चे आहेत, पण 4च्या क्वालिटी जास्त कोणामध्ये आल्यात? त्यांच्यामध्ये. त्यांच्यात आल्यात. हो. हा. आणि येस, परमेश्वराच्या कृपेने आणखीन तुमचं असं छान राहो. काहीतरी चांगलं कर्म केलं असेल तुम्ही, म्हणून त्याचे फळ अजून तुम्हाला मिळतं, आणखीन चांगलं मिळो. थँक्यू 30-35 वर्ष तुम्ही छान संसार करावा, आणखीन पुढे, आणखीन त्याच्यापेक्षाही जास्त. ठीक आहे. थँक्यू थँक्यू सो मच. चलो. सो आता आपण बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे, मॅडम आमच्या मुलांचं काय? मी 4 नंबरची आहे, तर मुलगा 8 नंबरचा, मग आम्ही दुश्मन आहोत का एकमेकांचे? नाही. आपल्या मुलांच्या बाबतीत न्यूमरोलॉजी सांगते, आपल्या मुलांच्या बाबतीत आपण एनिमी नंबर आणि न्यूट्रल नंबर बघायचा नाही, कारण ते गॉड गिफ्ट आहेत. ते आपली चॉईस आहे का? ती परमेश्वराची चॉईस आहे की कोणाला आपल्या पोटी घालावं. त्यामुळे तिथे आपल्याला हे क्रॉस चेक करायचं नाही. हा, बट येस, त्याचे इफेक्ट तुम्हाला दिसणार की तुमच्या मुलांबरोबर काहीतरी तुमचं कुरबुर कुरबुर चालू असणार, काहीतरी थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होणार, किंवा काहीतरी छोटी मोठी भांडणं होणार. नाही असं नाही होणार. पण तिथे आपल्याला हे क्रॉस चेक करायचं नाही, बिकॉज दे आर गॉड गिफ्ट. सो मुलांचा विषय क्लिअर झाला सगळ्यांचा. मुलांचं कोणीच क्रॉस चेक करायचं नाहीये. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? चलो. आता आपण एक महत्वाचं शिकणार आहोत. अरे बापरे, किती वाजले? बरेच वाजले. महत्वाचं आता आपण एक शिकणार आहोत, वैदिक ग्रिड. आता तुमचे प्रश्न नंतर घेऊ का? रुपाली, हा बोला, रुपाली कदम. मॅडम माझं पण 4 आहे आणि माझ्या मिस्टरांचं पण 4 आहे सेम. ओके. काय कधी होत कधी होतात भांडणं, कधी मजाक राहू मस्ती देत, पण कधी कधी चालते. मी होऊ तर देत, जास्त व्हायलाच वेळ राहू पाहिजे. शकत नाही. हो. ते तर आहेच. कधी आणि कधी व्हायलाच मुलाचं पाहिजे, तीन आहे तर त्याशिवाय मजा मुलीचं नाही येतो. 7. हो. आणि महत्वाचं काय, मुलांक पण सेम आलेत आणि भाग्यांक पण सेम आले. 4 आणि 2 असं झालंय दोघांचंही. हा. दोघांची इक्वल लेवल आहे. न्यूट्रल. हो, राग न्यूट्रल आला होतेच तरी ना. इक्वल, सगळं इक्वल. म्हणजे शांत. तोडीस हो. तोड.
बरोबर, एकदम बरोबर. ठीक आहे, चलो ठीक आहे. आपण थँक्यू. आपण थोडं आपल्याला संसार सांभाळायचा आहे, त्यामुळे आपण थोडंसं कॉम्प्रोमाइज करायचं. लेडीज आहोत म्हणून नाही, पण आपल्याला एकत्र राहायचंय, आपल्याला सगळ्या गोष्टी सांभाळून घ्यायच्या आहेत आणि लेडीजचा कल आपल्या संसाराकडे थोडा जास्त असतो, म्हणून आपण थोडंसं कॉम्प्रोमाइज करायचं, ऍडजस्टमेंट करायचं, आरेला कार्य करायचं, थोडंसं कमी करायचं. दॅट्स इट. इथे आपण एकच मंत्र सांगते मी तुम्हाला, इग्नोराय नमः. आणि स्वतःला मनशांती कशी मिळेल त्याच्याकडे लक्ष द्यायचं. इकडे ठेव, तिकडे ठेव, हे कर, झाडू मार, हे कर, ते कर. कोणाला त्रास होतोय? मलाच. त्यानंतर मीच थकते, बापरे मी किती करते किती करते, पण यांना काही पडली नाहीये. आणि त्यांना खरंच काही पडलेलं नसतं. त्यापेक्षा जेवढं जमतंय तेवढं करावं आणि गप बसावं. ही अशी माझी पॉलिसी आहे. तुम्ही आता काय त्याच्यातलं घेताय मला माहित नाही. ठीक आहे, चलो पुढे जाऊया. आता आपण प्रश्न काय तुमचे काही प्रश्न आहेत का तुमचे? कारण मला ना वैदिक ग्रीड आहे, महत्वाचा आहे पार्ट आज, मला तो घ्यायचा आहे. प्रचिती तुम्ही हँड डाऊन करा, रुपाली हँड डाऊन करा. हा, हर्षवर्धन काकडे, हा बोला. नमस्कार मॅडम. हम्म. हा नमस्कार मॅडम, बोला. मी जालन्यावरून बोलतेय मी. हा. माझ्या मिस्टरांची बर्थ ऑफ डेट 31 आहे आणि माझी 26 आहे. तर आमच्या दोघांचा, त्यांचा 4 मुलांक आणि माझा 8. तर मग आमचं असंच आहे की घरी ते आले की म्हणजे आमचं पटतच नाही, कशावरून ते वाद होतात. आणि ऍक्च्युली पण माझ्या एकच सांगेन मी तुम्हाला, तसं म्हणायला गेलं तर नॉर्मली कुठल्याच नवरा बायकोंचं एवढं खास पटत नसतं. आपण उगाच शो ऑफ करतो, आमचं छान चाललंय, आमचं छान चाललंय, आमचं छान चाललंय. पण तसं म्हणायला गेलं तर 100% पैकी 50 to 60% लोकांचं एवढं खास चाललेलं नसतं. संसार म्हटलं की या सगळ्या गोष्टी येतात, पण हे जर जास्त प्रमाण वाढलं तर मात्र तिकडे प्रॉब्लेम क्रिएट होतो. हा, आता आणि बोल. कुठली गोष्ट माझ्यासोबत शेअर करत नाही, फक्त खोटं बोलतात माझ्याशी, म्हणून मला जास्त त्रास होतो. बरं जाऊ दे, आपण आता सोशल मीडियावर आहोत त्यामुळे आपण आपलं नको बोलूया. ठीक आहे, सो नो प्रॉब्लेम. आता आपल्याला इथे, तुम्हाला इथे काय करायचंय, तर जेवढं बोलतायत तेवढं ऐकायचं सवय लावा. कारण आपण एखाद्याला जबरदस्तीने त्याच्याकडून बोलून घेऊ शकत नाही, मला खरं सांग खरं सांग. जेवढं एखाद्याच्या जास्त मागे लागाल तेवढं तो तुमच्यापासून डिटॅच होत राहणार. त्यापेक्षा जाऊ देत ना, जेवढं सांगायचंय बाबा तुला तेवढं मला सांग, ऐकायचंय त्यातलं नाही ऐकायचंय, हा माझा लुकआउट आहे. बरोबर, दॅट्स इट. आपण स्वतःमध्ये खुश राहायचंय, स्वतःवर फोकस करायचंय, स्वतःला आनंदी ठेवायचंय, स्वतःवर प्रेम करायचंय. बाकी जग गेलं. माझ्या मुलाची 4 तारीख आहे आणि मुलीची 22 तर तारीख मॅडम आहे. आता आपण सगळ्यांचं नको घेऊया, नाहीतर मी याच्यातच म्हणजे 2 सेशन जातील. सगळ्यांनी आता हँड डाऊन करा, आपण पुढे जाऊया जरा. ठीक आहे, चलो आता आपण जरा पुढे जाऊया. बरं, हे सगळं कळलंय तुम्हाला? जर कळलं असेल तर मला एकदा सांगा बरं चॅट बॉक्समध्ये. कम्पॅबिलिटी तुम्हाला छान कळलंय का? मला एकदा चॅट बॉक्समध्ये सांगा. आता हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं, याच्यामध्ये डिटेलिंग मध्ये असतं, ते आता इथे नाही सांगत आहे. ओके, चलो पुढे जाऊया आपण. आता ही आहे वैदिक ग्रीड. काल आपण जी शिकली ती लोशू ग्रीड. ओके, आणि ही आहे आपली वैदिक ग्रीड. तो काढा बरं, सगळ्यांनी ड्रॉ करा. बरं, आधी तुम्हाला दोघांमधला फरक सांगते. हा, इकडे लक्षात घ्या. काल आपण जे शिकलो ते लोशू ग्रीड झाली, आज आपण जे शिकतोय तो वैदिक ग्रीड झाली. आता लोशू ग्रीड आणि वैदिक ग्रीड मध्ये फरक काय आहे? लोशू जी आहे ती चायनावरून आलेली आहे पद्धती, आणि जी वैदिक ग्रीड आहे आपल्या वेदांमधून आलेली आहे. आपल्या भारतीय याच्यामध्ये वैदिक पद्धत आहे ती, त्याच्यामध्ये हे आहे, याचा उल्लेख आहे, आणि खूप सुंदर पद्धती आहे. प्रिडिक्शन अगदी परफेक्ट काढलं जातं या पद्धतीत. ठीक आहे, सो आता आपण बघूया इथे काय करणार आहोत. काल लोशू ग्रीड पाहिलं, त्याच्यामध्ये आपण मुलांक भाग्यांक घेत होतो, सगळे नंबर्स घेत होतो, बरोबर. आता इथे काय होणार आहे लक्षात घ्या. पहिले हे ड्रॉ करा. हे रेडीमेड ग्रीड आहे ऍज इट इज. ही एक ड्रॉ करा साईडला, आणि इथे हा बॉक्स ड्रॉ करा. आपण आजची डेट घेऊया. ठीक आहे, एकच मिनिट.
आपण कोणाची बर्थ डेट नको घेऊया, आपण आजची डेट घेऊया, म्हणजे कोणाचाही काही गोंधळ होणार नाही. माझं घ्या असं होणार नाही. एकच मिनिट द्या मला. हा, आता दिसतंय सगळ्यांना व्यवस्थित. आजची डेट किती आहे? 24 आहे ना. 24 जुलै 2026. आता याचा मूलांक आणि भाग्यांक सांगा बरं मला. मूलांक म्हणजे पर्सनली नंबर, भाग्यांक म्हणजे डेस्टिनी नंबर. मूलांक आहे 6, 2 + 4 6. आता भाग्यांक सांगा, याची टोटल मला एकदा सांगा लवकर लवकर. चला फास्ट करा सगळ्यांनी. हा, चॅट ओपन आहे. याची टोटल करा. किती येते? 5 येते का? 6 आणि 5. गुड कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन लिहा 6 5. कॉम्बिनेशन कसं आहे? 6 has to 5. मूलांक 6, भाग्यांक 5. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, लिहून घ्या. वैदिक न्यूमरोलॉजीमध्ये सेंचुरी नंबर ऍड करायचा नाही. हा सेंचुरी नंबर आहे 20. हा सेंचुरी नंबर आहे. हा नंबर ऍड करायचा नाही. मी सांगते तुम्हाला, एक्सप्लेन करते. फक्त आता लिहून घ्या. वैदिक न्यूमरोलॉजीमध्ये सेंचुरी नंबर ऍड करायचा नाही. तो आजची तारीख खूप छान आहे. 6 आणि 5 त्याचा मूलांक आणि भाग्यांक आहे. मग हे नंबर ऍज इट इज तुम्हाला लिहायचे आहेत. आता सपोज एखाद्याची बर्थ डेट 1984 आहे. मग मला सांगा आता इथे. हा, मी अनम्यूट करते सगळ्यांना, कारण मला ना तुम्ही स्क्रीन मी चेंज नाही करू शकत. मला सांगा इथे सेंचुरी नंबर कोणता आहे? 19. 19. याला घ्यायचं का? 19. याला घ्यायचं का? नाही. इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांचं? येस मॅम. ओके. चला आता आपण आजच्या डेटचं करूया आणि मग आपण उद्या एक दुसरी डेट घेऊया. आज फक्त हे सांगते आणि उद्या प्रिडिक्शन सांगते तुम्हाला. आता याच्यामध्ये जसे नंबर आहेत तसे ऍज इट इज आपल्याला ऍड ऑन करायचे. 3 नंबरचं जागा इकडे आहे. मग याच्या ग्रीडमध्ये कुठले कुठले नंबर आहेत ते आपण बघूया. मी ते वेगळ्या कलरचं पेन घेते. हा, 2 नंबर आहे तो बघूया. 2 नंबर कुठे जाणार? 2 नंबरच्या जागी 2 नंबर. इकडे 2 नंबर आहे, तो इथे 2 नंबर आला. 4 नंबर कुठे आहे? हा इकडे आहे. सो हा 4 नंबर इकडे आला. 7 नंबर कुठे आहे? 7 नंबरचं प्लेस मध्ये आहे, आलं. त्यानंतर हा 20 नंबर तर आपण घेणार नाही आहोत, कारण हा सेंचुरी नंबर आहे. मग त्याच्या पुढे 2 नंबर आहे, तो आपण घेतला. परत आणखीन एक 2 आला इकडे, राईट. 6 नंबर कुठे आहे? इथे, तो मी घेतला इथे ऍज इट इज. आता मूलांक किती आहे? सॉरी, याचा मूलांक किती आहे? 6. मग हा 6 नंबर पण इकडे मी घेतला आणि मी इकडे नाव लिहिलं की 6 नंबर त्याचा काय आहे? मूलांक आहे. म्हणून इथे छोट्या अक्षराने मी तिथे एम साइन केलं, एम लिहिलं, बस. ठीक आहे. एम मीन्स त्याचा मूलांक 6 आहे. त्यानंतर हा नंबर झाला. 5 नंबर काय आहे? त्याचा भाग्यांक. आता इथे 5 नंबरचा प्लेस कुठे आहे? इकडे. 5 नंबर काय आहे त्याचा? बी, भाग्यांक. सो अशा प्रकारे मी हे सगळं करून घेतलेलं आहे. आता तुम्ही करा बरं, हे ऍज इट इज लिहा.
675 तुमच्यापैकी कोणाकोणाच्या ग्रीडमध्ये 675 आहे सांगा मला. आता आपण रिपीटेड नंबर नको बघूया, फक्त सिंगल नंबर 675 हे तुमच्या ग्रीडमध्ये आहे का चेक करा. हा, आता आपण हेच बघणार आहोत. 675 कोणाच्या ग्रीडमध्ये आहे तो आता आपण त्याच्याबद्दल जाणून घेऊया. या व्यक्ती कशा असतात तर खूप अट्रॅक्टिव्ह असतात, आकर्षित असतात, मॅग्नेटिक पर्सनॅलिटी असते, दिसायला सुंदर असतात. ठीक आहे. लक्झुरियस लाईफकडे यांचा कल असतो. मला सगळं हवंय, घरदार, गाडी, बंगला सगळं हवंय, अशा प्रकारे या व्यक्ती असतात. यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी खूप छान असते, उत्तम असतं. बघा, आता मी जर चुकीचं बोलत नसेल तर मला तुम्ही सांगा. आणि ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांनाच आन्सर मिळणार आहे. सो ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांना त्यांचेच हँड रेज केलेले असतील तर त्यांना आन्सर मिळणार आहेत. व्हिडिओ ऑफ आहेत त्यांनी हँड रेज केलेला आहे, आन्सर नाही मिळणार. हा, लक्षात ठेवा. देन या व्यक्ती कशा असणार आहेत तर इमोशनल असणार आहेत. ओके. त्यानंतर आता तुम्ही हे क्रॉस चेक करा. मोस्ट ऑफ या व्यक्तींचं लव्ह मॅरेजचे चान्सेस जास्त असतात. सो तुमच्यापैकी कोणाचं लव्ह मॅरेज झालेलं आहे मला सांगा बरं. हँड रेज करा म्हणजे मला कळेल. बाकीच्या सगळ्यांनी हँड डाऊन करा. ज्यांचं लव्ह मॅरेज झालेलं आहे, ज्यांच्याकडे 675 चा योग आहे, त्यांनी फक्त हँड रेज करा, बाकीच्यांनी हँड डाऊन करा. कोण कोण आहे? आणि इमोजीवाले हँड रेज करा, इमोजीवाले. ओके, मग आपण व्यवस्थित मला कळेल, नाहीतर मला काहीच कळणार नाही कोण काय बोलते. स्नेहा तुपे, त्यानंतर कोण आहेत? विभूती. हा, विभूती बोल. स्नेहा तुपे, तुम्ही पण अनम्यूट करून ठेवा. विभूती. येस मॅम. हा, कोण बोलतंय? स्नेहा बोलते मॅम. हा, स्नेहा मॅडम बोला. 675 तुमच्या ग्रीडमध्ये आहे. त्याबद्दल मी आता जे काही बोलली, प्रिडिक्शन दिलं, हो तर हो ते तुमच्या बाबतीत लागू होतंय का? हो हो, अगदी बरोबर, 100%. ओके, चलो, थँक्यू सो मच. एकच मिनिट. हा, विभूती मॅडम बोला. विभूती धुपकर. विभूती मॅडम, माझा आवाज येतोय की नाही तुम्हाला? तर ते त्यांच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. अश्विनी बोला. हो मॅम, बऱ्यापैकी सगळंच मॅच आहे, पण लव्ह मॅरेज नाही, ॲज अरेंज मॅरेज. ओके. हा, पण लव्ह मॅरेजचे लव्ह मॅरेजचे चान्सेस होते असं म्हणायला हरकत नाहीये. 40 चालू झालं मॅम आता. ओके, ठीक आहे. चलो, पुढे जाऊन बघूया आपण. ठीक आहे. सो जे मी हे सांगितलं तशा गोष्टी तुमच्या बाबतीत होऊ शकतात. आता पुढे जाऊया. आणखीन कोणता होता नंबर? 28. आता पुढचं एक लिहा, 284. आता आपण 284 चं बघूया. ओके, तुमच्या वैदिक ग्रीड मध्ये हे नंबर आहेत का? 284. कोणाकोणाच्या ग्रीडमध्ये हे नंबर आहेत बरं? आणि कोणाच्या ग्रीडमध्ये 2 नंबर 2 वेळा किंवा 3 वेळा किंवा 4 वेळा आलेला आहे? 28 पण आहे आणि 284 आहे आणि 2 नंबर खूप वेळा आलेला आहे, असं कोण आहे? तो त्याने हँड रेज करू नका, डाऊन करा. मी सांगते तुम्हाला, सगळ्यांनी हँड डाऊन करा. हा योग काही चांगला योग नाहीये. 284 हे दाखवते की तुमच्या जीवनामध्ये खूप सारे मेजर अप्स अँड डाऊन्स येतात. अप्स आले तर खूप छान येतात, डाऊनफॉल आले तरी सुद्धा तेवढेच प्रखरतेने ते येतात. सो तुम्हाला हार्डवर्क शिवाय पर्याय नाहीये, हार्डवर्क करावाच लागतो. या लोकांना काही क्रोनिक डिसीजेस होण्याचे चान्सेस आहेत, म्हणजे दुर्धर आजार होण्याचे चान्सेस आहेत. हा योग ऍक्सिडेंट सुद्धा दाखवतो. त्यामुळे मे बी ज्यांच्याकडे हे नंबर तिन्हीच्या तिन्ही नंबर असणार आहेत, 100% सांगते तुमच्या जीवनामध्ये तुमचे छोटे मोठे काहीतरी इन्सिडेंट तुमच्याबरोबर झालेले असणार, ऍक्सिडेंट झालेले असणार. तो मला कोण सांगेल का?
हा, त्यांनीच फक्त हँड रेज करा. वैशाली पाटील. हा, वैशाली बोल. अनम्यूट करा आधी, अनम्यूट करा स्वतःला. हॅलो मॅम, हा, मी येस. उदगीरवरनं बोलते, वैशाली पाटील. हा माझ्या ह्याच्यामध्ये 2-8 येते, फक्त 4 नाहीये. हा 2-8 येते ना. आणि हम्म. हा, मला हल्ली मेजर प्रॉब्लेम झाला होता. झाला होता. हा, हा, बरं. तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार जास्त येतात, इमोशनल जास्त जास्त होता. येते. हो हो, बरोबर आहे. 2 नंबर किती वेळा आहे? 2 नंबर एक वेळेसच आहे. एक वेळेचा, मग ठीक आहे. ओके. हा हा, हा, पण तुम्ही गाडी चालवता, 2 व्हीलर 4 व्हीलर वगैरे? नाही. ओके. प्रवास करताना सावध राहायचंय, पाण्यापासून आगीपासून तुम्ही थोडी सावधानता बाळगायची. ठीक आहे. हा, येस. आणखीन कोणाकडे हा योग आहे? 2-8-4. हा, किमया मॅडम हँड रेज केलाय, तुमच्याकडे आहे का? हा मॅडम, 4 नाहीये त्याच्यामध्ये, पण हा 2 आहे माझ्याकडे 3 टाइम्स आणि 8 आहे. आणि आता मेजर म्हणजे माझं जस्ट सर्जरी झाली 2-3 महिने झाले. आणि तो त्याच्या आधी मी कधीच दवाखान्यात गेले नाही काही चेकअपसाठी. पण जेव्हा सर्जरीच्या पहिले जे एक बॉडी चेकअप झालं त्याच्यामध्ये मला किडनीचं एक हे निघालं, येस. क्रिएटिन इम्बॅलन्स निघालं. तर आता सध्या त्याच्यावर ट्रीटमेंट चालू आहे. बरं. आणि गाडी चालवता? इमोशनल आहे मी भरपूर. हा, गाडी चालवता? गाडी मला आवड खूप आहे, मी शिकले सुद्धा, पण मला खूप भीती वाटते. नका चालू. म्हणजे म्हणजे शिकला असतात तर वेगळी गोष्ट. शिकला असतात प्युअर तर तुम्ही हळू चालवायची आहे. आणि जर नाही हम्म, चालवत तर ठीक आहे, वेल अँड गुड. फक्त काळजी हा, घ्यायची आहे स्वतःची. कारण 2 नंबर ओके. जेवढा आपल्या ग्रीडमध्ये येतो तेवढा घातपाताची, ऍक्सिडेंटची शक्यता असते. त्यामुळे त्या गोष्टी कटाक्षाने तुम्हाला टाळायच्या आहेत किंवा केअरफुली तुम्हाला ड्राईव्ह करायचंय. आता हा घाबरवण्यासारखा भाग नाहीये, पण हे जे आहे हा, ते आहे. ठीक आहे. हो सो हो त्यासाठी मी तुम्हाला एक फक्त थोडंसं अलर्ट करते. कारण हा योग, आता मी फक्त 2-8 बद्दल बोलते. जर तुमच्या ग्रीडमध्ये 2 नंबर 3 वेळा 4 वेळा आलेला असेल आणि 8 नंबर पण त्याच्याबरोबर आहे, एकदा असेल 8 नंबर किंवा दोनदा असेल, पण 2 नंबर 2 वेळा 3 वेळा किंवा 3 पेक्षा जास्त वेळा आलेला असेल, तर 100% नाही 200% मी सांगते तुम्हाला, ही व्यक्ती सुसाईड अटेम्प्ट करतेच करते. डिप्रेशनमध्ये जाणार आणि डिप्रेशनमध्ये जाऊन सुसाईड अटेम्प्ट करणारच करणार. येस. हा, कीर्ती मॅडम बोला. कीर्ती, कशासाठी हँड रेज केलंय? हा, अनम्यूट करा. 2 आणि 8, 2 वेळा आलेला आहे हा आणि 8 आहे. 8 आहे. हा, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. 2-3 वेळा वगैरे आला असेल तर मला सांगा. 2-2 वेळा आला असेल तर ओके ओके, काही एवढं नाही होत. 2-3 वेळा 4 वेळा आला असेल तर. पिया पाटील, काय आहे, तुम्ही हँड का रेज केलाय? बाकीच्यांनी काही क्वेश्चन विचारायचे असेल तरच हँड रेज करा, अदरवाईज डाऊन करा. 2-2 आलेलं आहे, फक्त 2-2. 2-2 काही एवढं नाहीये. पण तुम्ही आता इमोशनल झालेला आहात किंवा होता दिवसेंदिवस, हे मात्र नक्की. मूड तुमचे स्विंग होतात. ओके. 2 वेळापेक्षा जास्त वेळा कोणाच्या आलेला आहे? पिया मॅडम हँड डाऊन करा. ज्यांचं झालेलं आहे त्यांनी हँड डाऊन करा बरं, इमोजीवाला. दीपाली पानवाला, हा येस बोला. हा, येस मॅम. माझ्या मिस्टरांच्या ह्याच्यामध्ये आले आहे 2-8-8-4. 2 किती वेळा आहे? एक वेळाच आहे. नाही, मी काय बोलते ते ऐका नीट. बाकीच्याने हँड डाऊन करा. तुमच्या ग्रीडमध्ये जर 2 नंबर 3 वेळा आला असेल, म्हणजे 2 पेक्षा जास्त वेळा आलेला असेल आणि 8 नंबर पण आहे, तरच त्याने हँड रेज करा. बाकीच्यांनी सगळ्यांनी हँड डाऊन करा. आता पुन्हा एकदा क्लिअर कट सांगते. 2 नंबर 3 वेळा आलेला असेल आणि 8 नंबर पण एकदा आलेला असेल, त्यांनीच फक्त हात रेज करा. 8 नंबर एकदा किंवा 1 पेक्षा जास्त वेळा त्यांनीच फक्त हँड रेज करा, बाकी कोणीच नका करू. चला, कोण कोण आहे?
एवढे सगळे आहेत? अरे बापरे. खरोखर एवढे सगळे आहेत का? हा, पूजा मॅडम, 2 नंबर किती वेळा आलाय सांगा मला. 2 3 वेळा आहे. हम्म. 8 1 वेळा आणि 4 1 वेळा. 4 नाही, मी ते 4 बद्दल मी आता बोलली नाही, ते सोडा. आता मी एवढंच म्हणालीये, 2 नंबर 3 वेळा असेल, 8 नंबर एकदा असेल किंवा दोनदा असेल, आणि 4 नंबर नाहीये, मिसिंग आहे. नाही, 4 आहे. 4 आहे म्हणून ठीक आहे, चला. असं कोणाचं आहे? नीता, बोला नीता. नमस्कार मॅडम, मी नमस्ते. नीता हा पुण्याहून बोलते मी. हा, बोला. माझ्या मुलाच्या ग्रेडमध्ये 2 नंबर 4 वेळा आहे. हा, आणि 8 नाही आहे, 4 पण नाही. मग तुम्ही चुकीचं बोलताय. मी जे सांगितलं ते ऐका, मी जे काय बोलते ते पहिलं ऐका नीट. चला, मी आता चार्टच दाखवते तुम्हाला. मी बोलते ते काही ना, मला वाटतं नाही कळालेलं आहे. मी चार्ट मध्ये दाखवते तुम्हाला, इकडे नीट लक्ष द्या. ठीक आहे. 2 नंबर तुमच्या ग्रीडमध्ये 3दा आलाय, 8 नंबर एकदा आलाय किंवा 8 नंबर 2दा आलाय, ओके, काही असेल. आणि हा 4 नंबर आहे, तो तुमच्या ग्रीडमध्ये नाही आहे, मिसिंग आहे, नाहीये. असं किती जण आहेत? त्यांनी फक्त मला आता प्रामाणिकपणे हँड रेज करा. त्यांनीच फक्त, बाकीच्याने हँड डाऊन. तुमचा असेल किंवा तुमच्या मुलांचा असेल, कोणाचं पण असेल. का सांगते? कारण त्याच्यामागे रिझन आहे, म्हणून मी सांगते. शुअर असंच आहे? त्यांनी हँड रेज केलेला आहे, त्यांनाच मला काहीतरी सांगायचंय. शुअर? वैशाली मॅडम, हँड रेज आहे तुमचा, आहे असं? नसेल तर डाऊन करा. MK कोण आहे? आता श्वेता मॅडमला घेते. श्वेता मॅडम बोला. सौरभ पाटील, तुम्ही व्हिडिओ ऑन नाही केलेला, त्यामुळे मी तुमचा क्वेश्चन घेणार नाहीये. हँड डाऊन करा. हा, येस, श्वेता. हॅलो. हा मॅडम, मी श्वेता, मी पुण्यावरून आहे मॅडम. हा. माझ्या मिस्टरांच्या बर्थडे मध्ये ना 2 टाइम्स आहे, 8 पण 2 टाइम्स आले, आणि भाग्यांक 4 पण आलेला आहे मॅडम त्याच्यामध्ये. नाही, तुम्ही नाही ऐकलात बरोबर. चला, जाऊ दे, सोडा. हँड डाऊन करा. मी आता जे तुम्हाला ग्रीड मध्ये दाखवलं तसं आहे का असं विचारते मी. कोणाचंच नाहीये? ठीक आहे, चला. आता या ग्रीडला व्यवस्थित बघा. मी का सांगते त्याच्यामागे रिझन आहे. ठीक आहे. देवाच्या कृपेने नको असू दे तसं कोणाचं. हा, बघा. जर तुमच्या वैदिक ग्रीडमध्ये 2 नंबर 3 वेळा किंवा 3 पेक्षा जास्त वेळा आलेला असेल, 8 नंबर एकदा किंवा एकपेक्षा जास्त वेळा आले असेल, आणि 4 नंबर जर नसेल तर, आता असेल 4 नंबर त्यांनी बोलायचं नाहीये, जर नसेल तर असं बोलते मी. या 2 गोष्टी तुमच्या ग्रीडमध्ये आहेत का? असतील तुमच्यामध्ये किंवा तुमच्या मुलांच्या ग्रीडमध्ये, तर तुमची मुलं तुमच्याशी जे काही बोलतायत, जे काही शेअरिंग करतायत, त्याच्याकडे नीट लक्ष द्या. हे झालं मुलांच्या बाबतीत. तुमच्या बाबतीत, तुम्ही जर डिप्रेशनमध्ये गेलेला असाल तर स्वतःला सांभाळायचं आहे. कारण हा योग दाखवतोय सुसाईड टेंडन्सी. त्यामुळे या व्यक्ती सुसाईड करण्याचा प्रयत्न करतात. आता त्याचं एक उदाहरण देते मी तुम्हाला. ऍक्ट्रेस जिया खान, सुशांत सिंग या सगळ्यांनी सुसाईड केलेलं आहे, आणि त्यांच्या ग्रीडमध्ये पण असंच होतं. 2 नंबर 3 वेळा, 8 नंबर एकदा किंवा दोनदा, आणि 4 नंबर मिसिंग. म्हणजे 4 नंबर तुमच्याकडे नसायला पाहिजे, तर या गोष्टी होतात. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? त्यामुळे जर तुमच्या मुलांच्या ग्रीडमध्ये असेल तर तुमच्या मुलांकडे तुम्हाला विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. कारण कधी कधी काय होतं, आपली मुलं आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात, पण आपण ऍज युज्युअल, मला वेळ नाहीये, मी नंतर बघेन, नंतर सांग, असं करतो, आणि आपण इग्नोर करतो. तो वेळीच आपली मुलं काय बोलतायत त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तो इथपर्यंत क्लिअर आहे? चला, आपण पुढचं एक घेऊया आता, आणि मग स्टॉप करूया.
आता हा एक योग बघूया आपण 954चा. 954 हे कोणाकडे आहे का चेक करा. नाईन फाय फोर. जर तुमच्या वैदिक ग्रीडमध्ये हे तीनही नंबर आलेले असतील तर नाईन फाय फोर हे तीनही नंबर आलेले आहेत का? आता इथे असं नाही म्हणायचं मॅडम माझ्याकडे दोनच नंबर आहे, एक नंबर नाही. नाही, तिन्हीच्या तिन्ही नंबर आहेत का? हा सोनिया, तुम्ही हँड डाऊन करा, कारण तुम्ही व्हिडिओ ऑन केलेला नाहीये, सो तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं जाणार आहे. 954 कोणाकोणाकडे आहेत? सो या लोकांमध्ये आपले स्वप्न पूर्ण करण्याची पॉवर असते, कॅपॅसिटी असते. म्हणजेच त्यांच्या ड्रीम्सला रिअलिटीमध्ये कन्वर्ट करण्याची कॅपॅसिटी यांच्यामध्ये असते. आता आणखीन 954 यांचा ना मोस्ट ऑफ त्यांच्या फॅमिलीमध्ये वादविवाद होतात प्रॉपर्टीवरून. सो प्रॉपर्टीवरून वादविवाद होण्याचे चान्सेस हे जर हा योग कंप्लीट झालेला असेल तर 954. त्याचबरोबर या लोकांना वारंवार हॉस्पिटलची चक्कर मारावी लागते किंवा कोर्ट केसेस काही ना काहीतरी यांच्या अंगावर येतात आणि मग कोर्टाची पायरी चढावी लागते. तो जे मी सांगितलेलं आहे ते कोणाच्या बाबतीत असं झालेलं आहे का? नसेल तर वेल अँड गुड, पण असा अनुभव तुम्हाला आलेला आहे का? तर त्यांनीच फक्त हँड रेज करा. येस गौरी, तुम्ही हँड रेज केलंय? हा, अनम्यूट करा. थोडस फास्ट. ओके. हो 9554 आले माझं. हा. असं काही प्रॉपर्टीचे वगैरे वादविवाद झालेले नाहीत अजून तरी भगवंताच्या कृपेनं. हम्म. फक्त दवाखान्यात कधीतरी जावं लागतं वरचेवर काहीतरी प्रॉब्लेम येऊन. बाकी कुठला नाही प्रॉब्लेम. वरचेवर जावं लागलं तर काही प्रॉब्लेम नाहीये, पण जर वारंवार जावं लागलं तर मात्र तिकडे प्रॉब्लेम क्रिएट होतात. ठीक आहे. हा, आणखीन कोणाचं आहे 954? मयुरी, येस बोल. गौरी मॅडम हँड मॅडम डाऊन करा आता. मॅडम माझं 9 आणि 4 आहे, पण मला हे तिन्ही प्रॉब्लेम क्रिएट होतात. 9 आणि 4 दोघं पण हे नंबर आहेत ना? 9 नंबर हो मंगळचा, मार्चचा, 4 नंबर राहूचा होणार. हो. ठीक आहे, चलो. दर्शना आरेकर. माझा आहे 954, पण अजूनपर्यंत असं काही झालेलं नाहीये एवढं. ओके, गुड, व्हेरी गुड. फक्त आता तुम्हाला इथे थोडंसं केअरिंग करायचं आहे. ठीक आहे. ज्यांचे नाही झाले वेल अँड गुड, पण तुम्हाला या गोष्टींमध्ये थोडीशी काळजी घ्यायची. स्वतःचं हेल्थ चेकअप वगैरे डे टू डे लाईफमध्ये, म्हणजे दर 6 मंथली किंवा इयरली तुम्हाला चेकअप करायचं आहे, जर तुमचं वय जसं असेल त्याप्रमाणे. आणि छान तुम्हाला खाणं पिणं व्यवस्थित वेळेवर ठेवायचं आहे. दॅट्स इट. सो या गोष्टी पाळायच्या आहेत तुम्हाला. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? येस. चलो. सो आज आपण हे काही वैदिक योग पाहिले. उद्या आपण आणखीन वेगळा सब्जेक्ट घेऊया. आता त्याबद्दल मी सांगत नाही, आपण डायरेक्ट उद्याचं जेव्हा तुम्ही सेशन जॉईन कराल तेव्हा आपण बघूया. सो इथपर्यंत क्लिअर असेल तर मला एक थंब दाखवा बरं सगळ्यांनी. चलो, क्लिअर. थँक्यू सो मच. माझ्या गेल्या वेळच्या बॅचमध्ये ज्या 2-3 लेडीज होत्या, सो त्यांच्या ग्रीडमध्ये 228 आला होता योग, आणि खरोखरच त्यांनी मला सांगितलं इकडे की मॅडम आम्ही हा प्रयत्न 2 वेळा करून मोकळ्या झालेलो आहोत. म्हणजे बघा, लोकांच्या आयुष्यामध्ये असे कितीतरी प्रॉब्लेम असतात. खरंच डिप्रेशनमध्ये जाऊन सुसाईड अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न लोक करतात. पण मला सगळ्यांना त्यांना एकच सांगणं आहे की आपला जीव लाख मोलाचा आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीसाठी तुम्ही सुसाईड करण्यापेक्षा आयुष्य एकदाच मिळतं, छान जगा, आनंदाने राहा. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम झालेला असेल, नाही कोणाबरोबर पटत असेल, तर ते नातं तिथे तोडा, पण तुमच्या जीवाला काही हानी होऊ देऊ नका. ठीक आहे, कारण तुमच्यावर कितीतरी लोकांचं आयुष्य अवलंबून असतं. त्यामुळे मी एकच सांगेन की जरी किती डिप्रेशनमध्ये गेलेला असाल तरी स्वतःला प्रूव्ह करा, सिद्ध करा, त्याच्यातून बाहेर या. कोणीतरी एक छान मेंटॉर बघा किंवा काहीतरी मानसिकता तुमची चेंज करा.
दॅट्स इट. मानसोपचार तज्ञाकडे जा. तुम्हाला जर काही गरज पडली तर कोणाची तरी हेल्प घ्या. पण आयुष्य खूप सुंदर आहे, त्यामुळे असे प्रयत्न तुम्ही करायचे नाही. सो थँक्यू सो मच. आता आपण थोडंसं डिस्कशन करूया. एकच मिनिट. हा बोला. काही प्रश्न विचारायचे असेल त्यांनीच हँड रेज करा, अदरवाईज डाऊन करा. हा, सायली जोशी, काय प्रश्न आहे तुमचा? आज हॅलो. हा हा बोला. मॅडम, मला विचारायचं होतं की अं, अं, मुलांक फ्रेंडली नसतील पण भाग्यांक असतील तर दोन्ही चालू पाहिजे. शकतात. म्हणजे दोघांपैकी एक असेल तरी प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणजे जर नॉट दोन्ही फ्रेंडली फ्रेंडली असेल पाहिजे. तर. कारण नंतर आयुष्य ओके. त्यांच्याबरोबरच काढायचं ना तुम्हाला. हो, बरोबर आहे. 35 ओके नंतर मॅडम, काय करणार नो तुम्ही? प्रॉब्लेम. आणि माझं ना 178चं कॉम्बिनेशन येत आहे माझं. हा, पण आता ते उभं नाही झालं. पाहिलं. ते आपण बघितलं तर सगळ्यांचंच बघावं लागणार, मग खूप आहे तसे. नाही, मी सांगते तुम्हाला येत ते. ओके. चलो. मिनल राऊत बोला. मॅडम 3 वेळा 8 येतोय. 3 वेळा 8 येतोय. आणि आणखी आधीचे नंबर किती आहेत? इकडे तिकडे काही नाहीये. ही जो कोण व्यक्ती असेल त्याने आयुष्यामध्ये खूप स्ट्रगल केलेलं असेल, लहानपणापासून स्ट्रगल, म्हणजेच कळायला लागल्यापासून आयुष्यामध्ये स्ट्रगल करावं लागले. पैसा आहे यांच्याकडे, नाही असं नाहीये, पण खूप मेहनत करून तो पैसा आलेला आहे, सहज नाही. कोणाचा आहे बरं हा? मिस्टरांचा आहे. ओके. विचारा त्यांना, असंच आहे का? नाही आहे, पण त्यांनी खूप कष्टाने सगळं मिळवलंय. हा, मग तेच बोलते मी तुम्हाला. आहे पण 35 नंतर तुम्हाला मिळणार, पण स्ट्रगल आहे. आणि नुकसान आहे का मॅडम मग समोर? नुकसान असं नाही म्हणता येणार, पण स्ट्रगल आहे. आणि 8 नंबर जास्त वाढलेला चांगला नाहीये. जेवढे 8, 4, 2 आपल्या ग्रिडमध्ये वाढतात, 2 पेक्षा जास्त वेळा येतात, तिकडे काही ना काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतात. ओके, जागृती. हा मॅम, ऍक्च्युली तुम्ही ते 319 ची ग्रीड दाखवलीच नाही, सांगितलंच नाही. ऍक्च्युली माझा त्या ग्रीड मध्ये 1 नंबर आहे तो 2 वेळा आलेला आहे आणि 9 नंबर आहे तो पण 2 वेळा आलेला आहे. काय नाही, ज्या नंबर जास्त वाढतात त्या नंबरची एनर्जी एक्सेस होते. हा, तृप्ती पवार. हॅलो मॅम. हा. माझं पण 319 चीच ग्रीड आहे. 3 3 वेळा आहे, 1 2 वेळा आहे, 9 आहे आणि बाकी ग्रीड फक्त 8 आहे. बाकी ब्लँक आहे. आता मी जसं सांगितलं तुम्हाला, जे नंबर जास्त येतात, 2 पेक्षा जास्त वेळा येतात, तर ते आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम क्रिएट करतात. ठीक आहे. हा, मयुरी. चला, आता हॅलो. माझं सेशन आहे. हा बोला. हा मॅडम, तुम्ही जे सांगितलं की सॉरी, हा जो नंबर 222 आला. बोला. हॅलो. सॉरी, मी कन्फ्युज झाले, मला विचारायचं होतं वेगळं आणि मी बघते जरा नंतर विचार करा आणि मग सांगा. चला, आणखीन कोण आहे? वर्षा. येस. मॅडम 675 असेल तर? आता ते नाही सांगणार आहे मी, सगळंच नाही सांगणार. ओके. अपर्णा कांबळे बोला. मॅडम, मूल्यांक मॅच नाही झाला, पण भाग्यांक जर फ्रेंडली असेल दोघांचे एकमेकांना तर दोन्ही दोन्ही पाहिजे. सगळं छान छान पाहिजे ना लाईफ मध्ये, मग सगळं मॅच पाहिजे. ओके. हा, संपदा कुलकर्णी. हॅलो मॅडम. हा, माझी एक भाची आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे ती खूप हुशार, खूप ब्रिलियंट, पण आता जे तुम्ही वैदिक मला हे सांगितलं त्यात तिचे 954 आले आणि 4 ट्रिपल टाइम आले. 4 ट्रिपल टाइम आलाय. आणि ती ऍक्च्युअली खूप कॅपेबल आहे, पण तिचं लग्नही होत नाहीये, 31 पूर्ण झाली, जॉबही हवा तसा मिळत नाहीये. हे तर त्याला आणखी काय होतं का? हो, ऍक्च्युली ना ती जिथे आहे तिथे सॅटिस्फाईड नाहीये. आज नाहीच ते आहे. करावं, उद्या ते करावं, असे विचार मनात येणार, किती हुशार असली तरी सुद्धा. ओके. आता या प्रोफेशन मध्ये जावं, उद्या त्या प्रोफेशन मध्ये जावं, असे विचार भटकवणार त्यांना.
ओके ओके. पुढे काही मग अशा लोकांना काही सक्सेस मिळतं की आयुष्यभर थोडेसे असेच असतात? नाही, त्या लोकांना सक्सेस म्हणजे असं स्ट्रगल आहेच त्यांना. ओके, थँक्यू. येस. हा, चलो कीर्ती, लास्ट प्रश्न. सॉरी, सोनिया, लास्ट प्रश्न घेऊया यांचा आपण. बोला, अनम्यूट करा. हॅलो, नमस्ते मॅडम. हा, बोला. मॅडम, माझ्या मुलाच्या ग्रीडमध्ये 3 वेळा 8 आणि 3 वेळा 2 आणि 8 ती ग्रीड होते. वैदिक ग्रीड मध्ये 222 आणि 8 येते. 2022 चा जन्म आहे. मग मला काय काळजी घ्यावी लागेल? तुमचा मुलगा समोर आहे? आता तो 4 वर्षाचा आहे. तो आता 4 4 वर्षाचा आहे. वर्षाचा आहे ना, मग ठीक आहे. आता कोणाचा तरी माईक सुरू आहे का? आवाज डबल येतो. सोनिया मॅडम, तुमचा आवाज बंद करा. माईक मध्ये प्रॉब्लेम आहे तुमच्या. ऐका मी काय बोलते. तुम्हाला आता काय करावं लागणार आहे, तुमचा मुलगा अजून छोटा आहे, अजून तो 12-13 वर्षाचा होऊ देत. मग तो जेव्हा तुम्हाला जे जे काही सांगेल घरी येऊन, तर त्याच्या बोलण्याकडे थोडंसं लक्ष द्या. तो काय बोलतोय त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण 2 जास्त आहेत म्हणजे तो खूप इमोशनल असणार आहे, खूप इमोशनल, प्रमाणापेक्षा जास्त इमोशनल. अक्षरशः त्याला कोण काय बोललं तरी तो लगेच रडायला लागणार, त्याचा जास्त विचार करणार, असा त्याचा स्वभाव बनणार पुढे. त्यामुळे तुम्हाला त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं आहे. त्याची प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं थोडंफार लक्ष असायला पाहिजे. जोपर्यंत तो लहान आहे तोपर्यंत. जरा मोठा झाल्यानंतर त्याचं फ्रेंड सर्कल चेक करायचं आहे, त्याला कोण हर्ट करतंय, काय करतंय, हे तुम्हाला थोडंसं माहिती असायला पाहिजे. कारण ही लोक खूप हळवी असतात, खूप इमोशनल असतात, आणि इमोशनल असल्यामुळे काय होतं, काहीही करू शकतात. ठीक आहे. सो अजून तो लहान आहे, तुम्ही त्याला थोडंसं असं धीट करण्याचा प्रयत्न करा, ब्रेव करण्याचा प्रयत्न करा. छोट्या छोट्या गोष्टींमधून शिकवा की असं झालं तर रडत बसायचं नाही, काहीतरी ऍक्शन घ्यायची. सो त्याच्या डोक्यावर आतापासूनच तुम्ही छान संस्कार टाकायला सुरुवात करा. ठीक आहे, चल. थँक्यू सो मच. आता उद्या आपण भेटूया आणि उद्या आणखीन इंटरेस्टिंग सब्जेक्ट घेऊन येऊया आपण. थँक्यू सो मच. चल.